Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen World. Me, I Sunny, and this is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे डे थर्ड इन गणपतीपुळे. सो आज आम्ही चेकआउट करत आहोत आणि येस मुव्हिंग ऑन टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल काय आहे. वाजले आहेत 8:30. आमचं टार्गेट होतं 8, म्हणजे 9 वाजेपर्यंत आम्ही सगळे निघणार आहोत. अँड येस ऑन द वे नाश्ता करणार आहे अँड लेट्स सी पुढे काय आम्ही अजून एक्सप्लोर करतो. सो येस लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज. सो प्लेझेंट स्टे होता इन गणपतीपुळे. बजेट वाईज ॲव्हरेज बजेट होता आमचं. काही मील्स इन्क्लूड नव्हते. यू हॅव टू पे. इथे सगळीकडे तेच मील्स इन्क्लूड नाही याचे. बेसिक स्टेज आहे, होम स्टे सारखं. येस एक्झॅक्टली. दिस इज नॉट अ होम स्टे, इट्स अ प्रॉपर हॉटेल. हा प्रॉपर. पण इथे याल तर मी परत एकदा तेच सांगते, जे खानावळ आहे तिथे जाऊन जस्ट एक्सप्लोर. या फूड मिळते. सो बॅग्स रेडी आहेत. मूविंग टू आवर नेक्स्ट डेस्टिनेशन. लेट्स गो. चावी घेतली आहे. हो मॉर्निंग. चलो लेट्स गो. आई गुड मॉर्निंग. चला लेट्स गो. कसा होता स्टे? छान होता. छान होते. Hi Sue. Hi Sue, looking beautiful. Good morning everyone. Alon. Good morning. प्रयत्न करतो तोडण्याचा. थँक्यू विजिट केलं. काय कॉन्सेप्ट? 250 रुपये पाव किलो, बाहेर 1200 रुपये किलो, आणि आम्ही 1000 रुपये किलो देतो. याच्यात मोठी पण आहे साईज. तुम्हाला त्याच्या टेस्टला देतो. ते तुम्हाला 1250 रुपये. कमी काय होतं थोडा? मला 3 द्या, काय कमी होतं तर. आंबा पोळी आहे. भाकरीचं पीठ मिक्स करायला लागेल. काहीच नाही मिक्स करायचं आहे तुम्ही. तुम्हाला थालीपीठाचं नाही मग थालीपीठ नाही, वडापीठ. वडापीठमध्ये काहीच मिक्स करायचं नाही. आदल्या दिवशी भिजत वगैरे पण ठेवायचं नाही. आता तुम्ही जस्ट घेतात ना भिजून आणि लगेच मळायला मळून लगेच वडे केलं तरी चालेल. फक्त हळद मीठ टाकायचं. आम्ही आमच्याकडे पण नका टाकू तुम्ही. आम्ही सगळं त्याच्यामध्ये डाळी वगैरे मिश्र करून मसाले हे का नाही येत हे मी. आता तुम्ही भाजीला म्हणताय ना, भाजीचं कसं करायचं माहिती आहे का? यामध्ये ठीक आहे 450 वाले आहेत, 550 वाले पण आहेत. यामध्ये कसं माहिती गर नरम करायचं. त्यासाठी काय करायचं, गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं 15 मिनिटं. भाजीसाठी पाहिजे असेल तर. बाकी तुम्ही रोस्टेड पण करू शकता. यामध्ये म्युझिक बघ म्युझिक. मिसळवाले, मिसळ, इडली, पोहा, इथे शिरा आले आणि ब्रेड बटर. वर्षाचा पहिला पाऊस
आम्ही एक्सपिरियन्स हा आम्ही अनुभवतोय पहिला पाऊस. आता की ह्या पावसाची त्याच्यात पाऊस दिसत नाही. सो आम्ही पोचलो ऑलमोस्ट 2:45 दापोली. खूप मोठा प्रवास झाला आमचा मध्ये हॉल्ट घेतल्यामुळे. आणि फायनली दादा वहिनी हे थोडे आधीच पोचले, सो त्यांनी बघितलं आहे आमंत्रण जेवण्यासाठी. सो लेट्स गो. गडगडतंय मस्त. फूड मस्त होतं ना, रिझनेबल होतं ना. मला नाही आवडलं आमंत्रण व्हेज नॉनव्हेज जेवणाची हरणे रोडवर आहे. सो फ्रँकली स्पीकिंग आपण कसं खूप गर्दी बघून वगैरे येतो, आहे त्यांचं फूड चांगलं नो डाऊट, पण आता ते पर्सन टू पर्सन डिफर नॉट दी हाईप. येस म्हणजे जेवढं not hype worth आहे the तेवढं नाही, कारण येताना खूप छान अजून आम्ही पाहिले, पण इथे गर्दी असल्यामुळे आम्ही थांबलो. आणि आम्हाला पर्सनली एक जे आवडलं ते होतं कोलंबोचं छान होतं. बाकीचं तर हे मी जसं म्हणेल पर्सन टू पर्सन डिफर करतं, तुम्हाला कदाचित आवडू पण शकतं, पण एक सांगेल की फ्रेश होतं, जेवढं होतं ते फ्रेश होतं. पर्सनली आम्हाला एवढं नाही, पण कॉस्ट वाईज चांगलं कॉस्ट वाईज जर तुम्ही कॉस्ट वाईज पाहिलं तर म्हणजे प्रत्येकाला परवडण्यासारखं आहे, म्हणून मग यू कॅन ट्राय वन टाइम. चॉईस आहेत शेवटच्या. ते आता आमच्याकडून घरात आम्हाला नाही आवडलं, पण बाकीच्यांना आवडलं. सो आम्ही दोघी ना संध्याकाळी स्लो असतो. कसं आहे ना, बस लक्षात आपले काम प्रामाणिक म्हणतात. एका लाईनीत किती वेगळ्या झाडं लावली, कोण नाही प्रामाणिक. Regenta waterfront resort. बाय रॉयल ऑर्चिड हॉटेल. हे चालताना तरी काढायचं मी. एवढं तू चालत येणार अगं दम लागतो. आणि वनशेवर आम्ही महाबळेश्वरचं गेलो आणि लोणावळ्याच्या गेलो. We have reached our destination and it's Regenta Waterfront Resort, Dapoli. How's the surprise? Lovely, nice, खूप सुंदर आहे, मस्त. Daddy. Right. हे लहान मुलांना रचना. ही एक रूम आहे ना. This is one room. गो तुझ्या जवळ तिला पाहिजे ती रूम. इथे आली बाबा. हो जा घ्या चल आमचं तो. वाव, व्यू बघ, अमेझिंग व्यू. पूर्ण दिसतं. This is the view. मला पहिले वाटलं मुरुड हरणे ब्रिज येतो. आपल्याला खाताना आणि आपल्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड आहे, बुफे. आम्ही बोललो की बाहेर आता एवढा खाली कोण मरत जाईल, किती आहे खाली ते काय तुम्हाला टेन्शन. तुमच्यासाठी गिफ्ट. थँक्यू. सो ही एक असे 3 रूम्स घेतले. सो बेड, वॉशरूम विथ अ बाथटब,
तिथं बाथटब. And the view. Wow. आणि बाबा मी काहीतरी दाखवू का? माझा फेवरेट थिंग. कसं आई? कसं दिसतंय बघ. हो छान जवळून काढा. व्हिडिओ कर व्हिडिओ. वाव, इन्फिनिटी पूल. कोणाला कॉल केली? जा जा जा. फ्लोरी नाही पाणी. लोरी नसणारच. Amazing view, na? It's all about पूर्ण फॅमिली एक वेगळा एक्सपिरियन्स. फॅमिली बरं. स्विमिंग जावा, एन्जॉय. रिलॅक्सेशन झालं. बाकी सगळी काय काम करतायत. आणि इथे बाथटब मध्ये एन्जॉय. दादा झोपले. सगळे मस्त रिलॅक्स. दादा पण रिलॅक्स आहे. आणि त्या तिघी एका बाथटब मध्ये जो गोंधळ घालतात ते. ती पण बसली, मोठी पण बसली. मग आणू पण अरे आंघोळ करून ती पण बसली. इव्हनिंग टाइम स्पेंड करतोय छान असं. 4 दिवस नुसतं ट्रॅव्हल करून इकडे तिकडे आरामाची गरज होती. घरी जाण्याच्या आधी थोडासा रिलॅक्सिंग टाइम. खूप ट्रॅव्हल केलं आपण. असंच ट्रॅव्हल केलं. गरमीमध्ये अजून थकायला होतं. आता जरा थोडंसं हे झालं. रिलॅक्स. ते मुरुड जंजिरा नाही आहे. ते दुसरं कोणतं तरी फोटो त्यांनी नाव सांगितलं पण विसरले. हे पण काय डोका वापरे रेडी सुकवलेले. परत प्लास्टिकची शूट टाकलं की दुसऱ्यांना लागायला नको. वहिनी इथे तर लावलाय तिचा ग्लॉस. बघा बघा काय करायचं इथे. कुठे लावलंय? कुठे चाललंय तुम्ही मॅडम? तो दिसत पण नाहीये. आणि कुठे चालली? प्राईज नाहीये मॅगी. Amazing sunset. Amazing. पण बस तिथे एवढी छान बसली. ही ब्राऊन शुगर आहे. अशीच असते. आपल्याला प्रॉब्लेम नाही तर काय प्रॉब्लेम नाही. चला चला टेबल टेनिस खेळू. चला चला टेबल टेनिस खेळू.
डॅडी आपण चला दे संपला स्विच ऑन नाही असं ते माफ असतं ते स्टार्टिंगला होते नंतर होतं बरोबर काय तुम्ही बॅडमिंटन सारखं का खेळताय हो हात का तुमची ब्लॅक केली त्यांची डॅडीची टीम जिंकली आम्ही आलो पत्र मित्र टू टाइम्स विनर डिनर टाइम आहे सगळ्यांनी आराम केला आहे मस्ती यांची तर मस्ती चालू आहे फुल कुठे जायचंय हिरोईन चलो कसं वाटतं आई मस्त छान वाटतं एकदम मस्त मी वॉक वगैरे सगळं केलं होतं छान वाटतं रिलॅक्स आई हळू मी देऊ आवडतं खूपच छान चलो finally the day comes to an end relaxation चालू आहे फोटो झाले ना आपले या तर झोपणार नाही रात्रभर.
आणि आठवणी सांगतात ते त्यांच्या लहानपणीच्या लहानपणीच्या गावाच्या. थंडीमधनं निघालेल्या आठवणी. चांगलं वाटतंय. मजा यायची. तुला पण आळगावला पण मजा येत असेल. मग ह्यालाच विचारा सनीला कसं आडगाव बोललं की लगेच पळतात. आम्ही नाही तुम्हाला लोकांना काहीच करायला नाही भेटलं. आमचं बेलापूर पण होतं ना, असंच घर होतं बेलापूर. हे असेच म्हणजे असे नाही, हे पॉश आहेत, असेच घर होती आणि एवढा मोठा अंगणा होता आणि सगळ्यांचे रूम ते बाजूला. मामा आहेत ना ते तुमचे? मामा बेलापूर. आता बिल्डिंग झाली. तुमच्या इथे बेलापूरची आहे? म्हणजे ॲक्च्युली वाड्याचे येते ते, पण त्यांचे वडील बेलापूरला आजी आहे ना ती बेलापूरची होती, तिथे शिफ्ट झाली. आम्ही हे सगळं खूप एन्जॉय केलं. आता तुम्ही पैसे घेऊन एन्जॉय करतो. आम्ही म्हणजे पहिलेच ते बालपण वेगळंच वेगळंच होतं. आता ह्यांच्यात नाहीये पेशन्स पण नाही. त्यांना ते गेम पण नाही माहिती जे आपण हो खेळलो. ऍक्च्युली डबाईस्पे, खो खो, कबड्डी, लंगडी, तेच किती खेळायचं. खेळलो. आपल्याकडे मोबाईल बिबाईल होते. त्यांना मी तेच सांगते. आम्ही उठा, नाश्ता करा आणि जा खेळायला. अख्खा दिवस तेच करा. लुडो, आपण काय बोलायचं, चल्लच हो. बोलायचं. ए जा उचल तो आणि घेऊन जा. मला कशी बोलते, मी एक डॉग आणणार माझ्या घरी. मी तुझ्या घरी आण, माझ्या घरी नाही जमणार. मी माझ्या घरी आजी हे बघ आणि त्या घरी चाचूला पण घेऊन जा. चाचू डॅडीला पण आणि दे. तिचं नाव मायफा असणार. मग आतूला पण घेऊन जा. तिघाला घेऊन घरात जा. राहा. ती घर घेणार आहे आणि ती तिचं ठेवणार आहे. व्हाईट कलरचा एकदम फ्रेश मी नाही माझ्या घरात आणून देणार. आणि त्याचं काम कोण करत?